नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी ज्ञानेश्वर चिकणे. आज आहे 26 मार्च 2026. आज देखील काही जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आहे. गडगडाटी स्वरूपामध्ये पाऊस पडणार आहे. तो पाऊस हा कोल्हापूर जिल्हा, सातारा जिल्हा, सोलापूर, लातूर, नांदेड पूर्व, नांदेडच्या एका दोन ठिकाणीच पावसाची शक्यता आहे. तसेच विदर्भामध्ये ढगाळ वातावरण, अंशतः थोडेसे ढगाळ वातावरण विदर्भामध्ये देखील आज आहे. पण इकडे पुणे, नाशिक या पट्ट्यामध्ये म्हणजे डोंगरपट्टा या भागामध्ये देखील ढगाळ वातावरण आहे. पण पावसाची शक्यता तिथे तशी बऱ्याच ठिकाणी नाही. एखाद्या ठिकाणी पावसाची शक्यता आहे तिथे, एखाद्या ठिकाणी तोही 2-3 गावाला शिंतोडे पडल्यासारखा, असं जास्त स्वरूपामध्ये पावसाची शक्यता नाही आहे. तर उद्या आहे 27 तारीख. उद्या 27 तारखेला देखील पावसाची शक्यता आहे. सोलापूर जिल्हा, तसेच कोल्हापूर जिल्हा आणि धाराशिव जिल्हा. बघा, सोलापूर, कोल्हापूर, धाराशिव या जिल्ह्यामध्ये सतत पाऊस पडत आहे. त्याचबरोबर कर्नाटक बॉर्डर तालुके, कर्नाटकमध्ये बिदर या भागामध्ये, हुबळी या भागामध्ये सतत पाऊस पडत आहे. ह्या 7-8 दिवसापासून पाऊस सुरू आहे आणि पुढे सुद्धा तो पाऊस सुरूच राहणार आहे. 2 एप्रिलपर्यंत. म्हणजे एकंदरच फक्त 1-2 दिवस तिथे पावसाची उघडीप असेल, म्हणजे पाऊस नसेल. त्या भागामध्ये मात्र पाऊस तिथे सुरूच राहील. तर इकडे मराठवाड्यामध्ये 2 जिल्ह्यात आपण सांगितलेलेच आहेच. तसेच बीड जिल्ह्यामध्ये, आता बीड जिल्ह्यामध्ये सध्या बीड जिल्हा अवकाळी पावसासाठी अग्रेसर असतो. तर बीड जिल्ह्यामध्ये देखील 30 तारखेपासून वातावरण बिघडणार आहे. बीड जिल्ह्यामध्ये देखील 30 तारखेपासून काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. तसेच परभणी जिल्ह्यामध्ये देखील काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे 30 तारखेपासून. 30 तारीख तर 2 एप्रिलपर्यंत, 30, 31 आणि 1 एप्रिल आणि 2 एप्रिल या 4 दिवसामध्ये पावसाची शक्यता आहे. तसेच हिंगोली जिल्ह्यामध्ये देखील पावसाची शक्यता आहे. हिंगोली जिल्ह्यामध्ये देखील बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे. तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये देखील पावसाची शक्यता आहे 30 तारखेपासून तर 2 एप्रिलपर्यंत. त्या 4 दिवसामध्ये, 3 ते 4 दिवसामध्ये पावसाची शक्यता आहे. पण सर्वत्र पाऊस पडणार नाही आहे तो पण काही ठिकाणी पाऊस पडणार. तो वादळी स्वरूपाचा मेघगर्जनेसह पाऊस पडणार आहे. तसेच जालना जिल्ह्यामध्ये देखील तो पावसाची शक्यता आहे. जालना जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी पावसाची वादळी स्वरूपामध्ये पावसाची शक्यता, तो पण सर्वदूर मोठ्या स्वरूपामध्ये पावसाची शक्यता नाही, पण काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. तर इकडे अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये देखील पावसाची शक्यता. अहिल्यानगर जिल्ह्याचा तो पश्चिम भाग आहे, घाटमाता या भागामध्ये, आणि डोंगरपट्टा ज्यामध्ये बीड, तसेच जामखेड, शेवगाव या भागामध्ये डोंगरपट्टा, जो पश्चिम डोंगरपट्टा, या पट्ट्यामध्ये देखील पावसाची शक्यता, बऱ्याच ठिकाणी वादळी स्वरूपामध्ये पावसाची शक्यता आहे. तसेच नाशिक जिल्ह्यामध्ये देखील 30 तारखेपासून ते 2 तारखेपर्यंत, म्हणजे 2 एप्रिलपर्यंत पावसाची शक्यता आहे. 3-4 दिवस नाशिक जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी नुसतं ढगाळ वातावरण राहील, तर काही ठिकाणी मेघगर्जनेसह वादळी स्वरूपामध्ये देखील पावसाची शक्यता. तसेच धुळे, नंदुरबार जिल्ह्यामध्ये देखील पावसाची शक्यता आहे शेतकरी बंधूंनो. आणि हा पाऊस बऱ्याच ठिकाणी वादळी स्वरूपामध्ये पडण्याची शक्यता. तसेच पुणे जिल्ह्यामध्ये देखील पावसाची शक्यता आहे. पुणे जिल्ह्यामध्ये देखील पुणे शहराभोवती, पुणे शहर या भागामध्ये, सासवड या भागामध्ये, बारामती या भागामध्ये पावसाची शक्यता आहे. तसेच सोलापूर या भागामध्ये आपण तर सांगितलेलं आहे. पण आता पावसाची शक्यता नाही, फक्त तर मुंबई, ठाणे आणि सिंधुदुर्ग या भागामध्येच पावसाची शक्यता नाही. तसेच आता विदर्भामध्ये अमरावती विभागामध्ये देखील, अमरावती जिल्ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे वादळी स्वरूपामध्ये. काही ठिकाणी सर्वदूर पाऊस नसेल, त्यामध्ये 15 ते 20% पावसाची शक्यता, भूभागामध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच बुलढाणा जिल्ह्यामध्ये देखील वादळी स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. अकोला जिल्ह्यामध्ये देखील अवकाळी स्वरूपामध्ये, वादळी स्वरूपामध्ये पावसाची शक्यता. नागपूर विभागामध्ये, नागपूर आणि भंडारा या जिल्ह्यामध्ये देखील पावसाची शक्यता. तसेच चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यामध्ये देखील पावसाची शक्यता आहे. वर्धा जिल्ह्यामध्ये देखील पावसाची शक्यता आहे. तसेच यवतमाळ जिल्ह्यामध्ये देखील पावसाची शक्यता आहे बऱ्याच ठिकाणी. एकंदरच हा पाऊस शेतकऱ्यांनो बऱ्याच ठिकाणी पाऊस पडणार आहे. पण सर्वदूर एका जिल्ह्यामध्ये, सर्वदूर मोठ्या क्षेत्रावर व्यापक स्वरूपामध्ये पावसाची शक्यता नाही. पण हा पाऊस पडण्याची शक्यता आहे बऱ्याच ठिकाणी वादळी स्वरूपाने. ह्या पावसामध्ये वाऱ्याचा वेग जास्त असणार आणि विजेचं प्रमाण देखील जास्त असणार. पावसापेक्षा हे जास्त वाऱ्याचा वेग आणि विजेचं प्रमाण जास्त असणार. पाऊस कमी असणार, पण वारा आणि वीज मात्र या पावसामध्ये जास्त आपल्याला तुम्हाला पाहायला भेटणार आहे. आणि तापमान देखील इथून पुढे आता सरासरी तापमान देखील वाढत आहे. आणि या तापमानापासून शेतकऱ्यांनी सुद्धा स्वतःची संरक्षण काळजी घेणे आवश्यक आहे शेतकरी बंधूंनो. आता हे तुम्ही अंदाज मी इथं शेतामध्ये झाडाखाली बसून देत आहे. तर तुम्ही पाहतच असाल, मागे आपले बैल आहेत. हे बैलाला पूर्णतः सावली आहे. 5 वाजेपर्यंत बैलाला सावली असते इथे.
अशी 5-6 वाजेपर्यंत देखील सावली राहते बैलाखाली. तर तुम्ही सुद्धा स्वतःची गुरे जनावराची सुद्धा दक्षता घ्या. सावलीला बांधीचा जा आणि स्वतः देखील सावलीच्या उन्हापासून स्वतःचं रक्षण करा. धन्यवाद.